यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रासोबतच दिल्लीमध्ये देखील गणेश उत्सवाची धूम बघायला मिळते। मी सध्या महाराष्ट्र सदनामध्ये आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी गणपती बसवलेला आहे, त्या बाप्पांची मूर्ती ज्या ठिकाणी बसवलेली आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे स्टॉल जे आहेत बचत गटांचे ते स्टॉल लावण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या विक्रींची पाहणी डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार हे करत आहेत आणि ज्यांनी हे स्टॉल लावले त्यांच्यासोबत ते देखील बातचीत करत आहेत। कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी ठेवल्यात त्या वस्तूंची ते पाहणी करतायत। कुठून ह्या वस्तू आलेल्या आहेत, कशा पद्धतीच्या डिझाईन्स आहेत, वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत। म्हणजे मोदकाचा स्टॉल असेल, त्यानंतर कपड्यांचे स्टॉल्स असेल, पर्सचे असेल, हे सगळे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत आणि श्रीकांत शिंदे या सगळ्यांसोबत बातचीत करत खरं तर बनवून घेत आहेत। डॉक्टर, तुम्ही या सगळ्या स्टॉलची पाहणी करतात, पहिल्यांदाच अशा पद्धतीचे स्टॉल दिल्लीमध्ये लागलेले आहेत, महाराष्ट्रातील स्टॉल्स। आज गणेशोत्सवानिमित्त दिल्लीमध्ये येणं झालं। महाराष्ट्र सदनमध्ये आज गणेशाची प्राणप्रतिष्ठापना चा मान जो आहे तो मला महाराष्ट्र सदननी आमच्या रेसिडेंट कमिशनर यांनी दिला। तर मी स्वतःला देखील खूप भाग्यवान समजतो की आज जे दरवर्षी मुंबईमध्ये आपण साजरा करायचो गणेशोत्सव, तो आज आपल्याला दिल्लीमध्ये साजरा करायला मिळतो। आपल्या लोकांबरोबर जे लोक दिल्लीला, गुडगावला, आजूबाजूच्या परिसरामध्ये राहतात, मराठी मंडळं, मराठी लोक, ती देखील त्यांची देखील भेट इथे होते। आणि हे स्टॉल्स बघा तुम्ही, मुंबईमधून यास्मिन जी आहेत त्या मुंबईमधून आलेल्या आहेत, त्या बीडमधून आलेल्या आहेत ताई, तिथे एक मुंबई मलंगडमधून माझ्याच मतदारसंघामधून आले आहेत, काही लोक पालघरमधून आलेले आहेत। तर आपण महाराष्ट्राची संस्कृती इथे देखील प्रदर्शित करण्याचं काम दिल्लीमध्ये हे सगळ्या मंडळांकडून होतं आहे। मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे। यापूर्वी अशा पद्धतीचे स्टॉल लागलेले नव्हते, यावर्षी पहिल्यांदा स्टॉल लागलेत। मराठी माणसं असतील किंवा महाराष्ट्रातील ज्या ज्या वस्तू आहेत त्या राजधानीपर्यंत पोहोचत आहेत या माध्यमातून। बघा, उत्सवाच्या निमित्ताने खूप मोठा रोजगार देखील मिळतो, एक प्लॅटफॉर्म लोकांना मिळत असतो। तर उत्सव म्हणून एवढे उत्सव जे आहेत ते भारतामध्ये होतात, महाराष्ट्रामध्ये होतात। एक मोठं मला वाटतं लोकांना रोजगार देण्याचा साधन देखील एक उत्सव आहे। गणेशोत्सव आला की त्याच्यामध्ये डेकोरेशनपासून ते हलवाईपर्यंत, फुलवाल्यांपासून ते कपड्यांपर्यंत सगळ्याच गोष्टी, आरासाच्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या सगळ्या लागतात, तर सगळ्या लोकांना एक मोठा रोजगार उपलब्ध करण्याचं साधन उत्सव आहे। म्हणून उत्सव देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते लोकांनी साजरे केले पाहिजे। तुम्ही मुंबईतही गणेशोत्सवामध्ये इथून मागे उपस्थित राहिल्याचं बघायला मिळालं होतं। यावेळी तुम्ही पहिल्यांदा दिल्लीमध्ये आलात, वेगळे पण नेमकं काय जाणवतं या दोन्ही उत्सवात? बघा, मला वाटतं मुंबईमध्ये ज्या धुमधडाक्यामध्ये उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो तोच उत्साह जो इथे मला दिसला। मी एक्सपेक्टेड नव्हतं केलं की एवढे लोक जी आहेत ती गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या महाराष्ट्र सदनमध्ये असतील, ते इथे आलेले आहेत। आता मॅडम काहीतरी दाखवत आहेत बघा। आज आपण बघू शकतो सगळे वेगवेगळे मार्केटचे कपडे जे आहेत ते डॉक्टरांना या ठिकाणी दाखवत आहेत आणि वेगवेगळे स्टॉल जे लागलेले आहेत त्या अनुषंगानं माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं सगळे जे विकणारे आहेत, विक्रेते, त्यांच्याकडनं श्रीकांत शिंदे यांना दिली जाते। डॉक्टर, एक वेगळा प्रश्न विचारतो, गणेशोत्सवाच्या निमित्तानं कुटुंब पण एकत्र भेटतात, भाऊ एकत्र भेटतात, उत्सवाच्या निमित्त सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। ॲटलिस्ट गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वतःचं काही असेल तरी एकत्र आले, त्यांना माझ्या शुभेच्छा। ही सुरुवात आहे, पुढे राजकीय भेटी गाठी होतच राहतील त्यांच्या, ते काय करत राहू त्यांना। आपल्याला मला प्रश्न विचारून काय उपयोग आहे बोलो, ते आज भेटले चांगले, त्यांना शुभेच्छा। फायदा होईल त्यांना आगामी काळात, मला काय माहिती बाबा, ते लोक सांगतील। मनोज जरांगे मुंबईकडे निघालेले आहेत, त्यांनी सकाळी घोषणा केलेली आहे आणि सकाळपासून त्यांचा खूप लोकांचा ताफा घेऊन ते पुढे मुंबईकडे येतात। आरक्षण मिळालं नाही आहे त्यांचा मुद्दा। मनोज जरांगेंची जी मागणी होती ती मागणी सरकारने याच्या अगोदर देखील, जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं तेव्हा देखील मागणी मान्य करण्याचं काम केलं। मोठ्या मागण्या ज्या आहेत ज्या होत्या मागण्या त्या पूर्ण करण्याचं काम केलं, प्रयत्न केला आणि पुढे देखील सरकार सकारात्मक आहे या सगळ्या गोष्टींना घेऊन, सरकार मनोज जरांगेंच्या मागण्या घेऊन। तर मला वाटतं गणेशोत्सव हा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो साजरा केला जातो। प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक घरामध्ये गणपती असतो, मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर असतात। तर अशा परिस्थितीमध्ये कुठेही जे आहे ती लोकांना असुविधा होऊ नये अशी देखील रिक्वेस्ट मी जे आहे हे मनोज जरांगे यांना करतो। सरकारने देखील केलेलं आहे, कोर्टाने देखील केलेलं आहे। मला वाटतं काही दिवस जे आहे ते गणेशोत्सवाचे चांगल्या प्रकारे गेले, नंतर मग सरकार आहेच तुमचं ऐकण्यासाठी। थांबायला पाहिजे हे आंदोलन? नाही, आंदोलन थांबवायला कोणी सांगत नाहीये, फक्त आंदोलन जे आहे चांगल्या प्रकारे कोणाला असुविधा होऊ नये याची जी आहे ती दक्षता जी आहे ती त्यांनी घेतली पाहिजे। ऐकतील असं वाटतं? ऐकतील, मला वाटतं ऐकलं पाहिजे। सरकार उत्सव आहे,
त्यांचं देखील सरकारने ऐकलेलं आहे आणि मला वाटतं समन्वयाने या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. हे डॉक्टर श्रीकांत शिंदे होते आणि त्यांनी आपल्या TV 9शी बातचीत करताना सांगितलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन थांबवायला सांगितलं जात नाही. काही काळ म्हणजे गणेश उत्सवाचा काळ सुरू आहे, तो काळ संपेपर्यंत मनोज जरांगे यांनी थांबायला पाहिजे. कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिक जे आहेत ते गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करत असतात. त्यांना असुविधा होऊ नये म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी थोड्या दिवसांसाठी हे आंदोलन थांबवायला पाहिजे अशा पद्धतीची विनंती देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी TV 9 मराठीशी बोलताना मनोज जरांगे यांना केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV 9 मराठी, नवी दिल्ली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.